प्रतिबंध जेरबंद. आपल्या सेवेत मुख्य संपादक संजय तांबे. नाशिक रोडच्या जेलरोड परिसरातील पंचक गावात अनेक दिवसांपासून बिबट्याने वन्य प्राण्यांचे भक्षण करून परिसरात आपली दहशत निर्माण केली होती. शहर परिसरात बिबट्याचा वावर कायम असल्याने स्थानिक नागरिक व शेतकरी भयभीत झाले होते. वन विभागाला तक्रार केली असता पंचगाव परिसरातील फिल्टर प्लॉट येथील शंकर बोराडे यांच्या मळ्यात पिंजरा लावण्यात आला होता. दिनांक 5 जुलै रोजी रात्री 9:15 वाजता बिबट्यांनी डरकाळी दिल्याने स्थानिक नागरिकांना ऐकू आली. बोराडे यांच्या कुटुंबातील एका सदस्याने सुरक्षित ठिकाणी जाऊन बघितले असता एक बिबट्या वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्याचं निदर्शनास आल्याने परिसरात शेतकरी व स्थानिक नागरिकांनी बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी केली. यावेळी माजी नगरसेवक सुनील बोराडे यांनी तात्काळ वन विभागाला माहिती दिली. तात्काळ घटनास्थळी वन विभाग अधिकारी वैशाली गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभाग अधिकारी अनिल अहिरराव, कर्मचारी दर्शन देवरे, विशाल शेळके, खांजोळे, अंबादास जगताप यांनी येऊन पाहणी केली. सदर जेरबंद झालेला बिबट्या 6 ते 7 वर्षाचा असल्याचा अंदाज वन विभागाने दिलाय. सदर ठिकाणी स्थानिकांची गर्दी होत असल्याने बिबट्याला सुरक्षितरित्या नेण्यासाठी इको फाउंडेशनचे कर्मचारी पोहोचले. बिबट्याला आज दिनांक 6 जुलै रोजी सकाळी 7:15 वाजता सुरक्षितरित्या ताब्यात घेतलाय. नाशिक वार्ता न्यूजसाठी प्रतिनिधी अजित सय्यद, नाशिक.